इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिप म्हणजेच शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलमध्ये मी मुलानी सर मनापासून हार्दिक स्वागत करतो। गेल्या अनेक वर्षांपासून आपण विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपबद्दल मार्गदर्शन करीत आहोतच आणि त्याचाच एक भाग म्हणून जसं तुम्ही स्क्रीनवर आता पाहत आहात त्याप्रमाणे बुद्धिमत्ता चाचणी हा 100 मार्कांसाठीचा विषय असतो। 50 प्रश्न असतात आणि यामध्ये विद्यार्थ्याला नक्कीच कुठंतरी काही प्रश्न अवघड जातात। याचाच एक भाग म्हणून येत्या 9 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे। प्रत्येक प्रश्न स्क्रीनवरती तुम्हाला ठळक दिसणार आहे आणि पुढे जाऊन आपण त्यांची उत्तरंसुद्धा पाहणारच आहोत। याशिवाय अनेक व्हिडिओज वरती एक प्लेलिस्ट दिलेली आहे, त्या प्लेलिस्टमध्ये आहेत। आय बटनला क्लिक करा आणि बाकीचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही पाहू शकता। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टी महत्त्वाच्या पाहणारच आहोत, त्यामुळं व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करून घ्या। हा जो चॅनल आहे शैक्षणिक चॅनल आहे, त्यामुळं शैक्षणिक चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। आणि आता आपल्याला प्रश्नांना आपण सुरुवात करतो आहोत। स्कॉलरशिप परीक्षेमध्ये ज्याप्रमाणे मी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता हा विषय जरी बुद्धिमत्ता असला तरी त्यामध्ये तुम्हाला मराठी, विज्ञान, इतिहास, भूगोल, इंग्रजी याचेही काही प्रश्न अंतर्भूत केलेले असतात। त्याचाच एक प्रकार म्हणून या ठिकाणी मराठी विषयातला प्रश्न बुद्धिमत्तेमध्ये कसा विचारता येतो त्याचं हे एक उदाहरण समोर दिसतंय। अर्थात प्रश्न मला मोठा मी टाईप केलेला आहे, स्क्रीन भरून तुम्हाला तो दिसतो आहे। तुम्ही मोबाईल अर्थातच ॲटो रोटेट ऑन करून आडवा जर धरला असेल, टी व्ही सारखा आडवा मोबाईल धरायचा, तो उभा ठेवायचा नाही नॉर्मली आपण पाहतो तसा, म्हणजे तुम्हाला हे सगळं जे लिहिलेलं आहे ते स्पष्टपणे आणि मोठ्या अक्षरात दिसणार आहे। अनाथ पार्थ अजातशत्रू असून तो एका मासिकात लेख लिहिण्याचे काम करतो, या वाक्यात कोणता शब्दसमूहाबद्दल असणारा शब्द नाही असं म्हटलेलं आहे। अनाथ म्हटलं तर अनेक अनाथ असतात, अनेक मुलं असतात जी अनाथ आहेत। अजातशत्रू लोक म्हणजे ज्यांच्यामध्ये कोणाबरोबरही शत्रुत्व नाही, ते सुद्धा लोक अनेक असू शकतात। मासिक हे दर महिन्याला निघतं आणि हे सुद्धा अनेक मासिकं आहेत। मात्र हा जो लेख लिहिलेला आहे तो विशिष्ट लेख आहे आणि म्हणून हा शब्दसमूहाबद्दल असणारा शब्द नाही, म्हणून आपला पर्याय क्रमांक होता 4। पहा, म्हणजे मराठीमध्ये मी पूर्वीच बोललो त्याप्रमाणे, म्हणजे माझं वाक्य काही ठामच असतात त्याप्रमाणे बुद्धिमत्ता हा विषय बुद्धिमत्ता फक्त बुद्धिमत्ता नसून यामध्ये बाकीचे सगळे विषय आलेले आहेत। मराठीबद्दलचा हा आत्ताचा प्रश्न आपण पाहिला, या प्रकारचे अनेक प्रश्न, इंग्रजीचेही काही प्रश्न या ठिकाणी आपल्याला पुढे येणार आहेत, गणिताचे काही प्रश्न येणार आहेत, विज्ञानामधले काही प्रश्न येणार आहेत। खरं तर हा एक विशिष्ट असा प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हे अभ्यासलं पाहिजे की बुद्धिमत्ता म्हणजे केवळ ते मनोरे किंवा ते आरशातल्या प्रतिमा, दिशा, कॅलेंडर एवढंच नसून, तर म्हणजे त्याच्यामध्ये आणखी कुठं प्रश्न वगैरे असतात एवढंच नसून अक्षरमाला इंग्रजीमधली येते, विज्ञानामधले काही रोगांची नावं, त्यांची लक्षणं, त्यांचे उपाय, त्यांच्या असे हे जे काही प्रश्न आहेत ना वेगवेगळ्या विषयांबद्दलचे, तो सुद्धा एक आपल्याला अभ्यासाचा एक वेगळा भाग आहे। त्याचंही आपल्याला तयारी पुढे ठेवायचीच आहे। म्हणजे एकच जरी आत्ता आपण व्हिडिओ पाहत असलो तर या व्हिडिओमधून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळणार आहे। प्रश्न क्रमांक 27 हा प्रश्न ॲक्च्युली मागच्या 2 वर्षांमध्येच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आलेला होता, याच्याबद्दल त्यामुळे फार काय बोलायची गरज नाही। या अक्षरांपासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होतो तो पहा आणि खर्च या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द तयार करा। आता या खर्च याच्या विरुद्धार्थी जर आपण म्हणलं तर जमा असा शब्द तयार होतो आणि जर तुम्ही मा, स, क, ज, से, व हे शब्द वापरले तर तुम्हाला शब्द तयार होतो समाजसेवक। अर्थात हा प्रश्न मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये, या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे, त्यामुळे मी इथं फारसा वेळ घालवणार नाही। त्यामुळे जमा शब्द आपल्याला मिळतो, अक्षर क्रमांक 3 आणि अक्षर क्रमांक 2 आपल्याला जे पाहिजे होतं ते मिळालं। म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपण तिथं गोल काळा करू शकतो किंवा गोल निळा करू शकतो। अर्थात ती जी शाई आहे ती बॉलपेनची शाई वापरा, कारण बऱ्याच वेळेला ते जे काही तुम्ही गोल काळे करता त्याच्यावरती जी शाई साठलेली असते ती परत तिथं आपला हात लागला की ती इकडं तिकडं पसरते, फिसकटते, तसं होऊ देऊ नका। समाजसेवक
असा शब्द तयार झाला आणि त्यातून खर्चच्या विरुद्ध जमा हा शब्द तयार झाला. तिसरं आणि दुसरं अक्षर आपण त्यासाठी घेतलेलं होतं. पुढे एक अंकमाला दिलेली आहे आणि त्याच्याबद्दलचे काही प्रश्न विचारलेले आहेत. दिलेल्या अंकमालेचा उपयोग करून विचारलेल्या प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा. अंकमाला मी वाचत बसणार नाही, दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 28 मी वाचतो आहे. अंकमालेतील डावीकडून 6वा अंक किती वेळा आला आहे? आता 6वा अंक किती वेळा आला आहे असं जर म्हटलं तर आपल्याला इथं मोजले पाहिजेत. 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे 8 हा अंक आपल्याला बघायचा आहे. 8 हा अंक किती वेळा आलेला आहे? मग 8 पहा बरं किती वेळा आला. हा इथं एकदा 8 आला, इथं एकदा 8 आला. किती वेळा आला मग? 8 आलेला आहे 2 वेळा. मग जर 8 2 वेळा आला असला तर असं होती गडबड. आता पहा इथंही मी हे खूप वेळा विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. उत्तर आपलं आलेलं आहे 2, पण 2 हे उत्तर नाही. आता तुम्ही आज कसं काय? बरोबर आहे ना, 2 हे आपलं उत्तर आले. 2 वेळा 8 हा आलेला आहे, परंतु पर्याय क्रमांक 2 जर आपण बघितला आणि पर्याय क्रमांक 3 जर आपण नीट बघितलं तर असं कळेल की पर्याय क्रमांक 2चं उत्तर आहे 3 वेळा आणि पर्याय क्रमांक 3चं उत्तर आहे 2 वेळा. विद्यार्थ्याचं उत्तर किती आले? 2. काही विद्यार्थी त्यांच्या पेपर लिहिण्याच्या गडबडीमध्ये दुसरा गोल काळा करून मोकळे होतात, कारण घाई असते. पुढचे प्रश्न आणखी सोडवायचे असतात. अशी घाई करू नका. 2 वेळा हे उत्तर कुठे लिहिले नीट पहा. पहा बरं आता. पहा 2 वेळा हे उत्तर कुठे लिहिलेलं आहे? ते लिहिलेलं आहे इथं 2 दिसतोय तो, आणि म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 3 आहे तोच गोल काळा किंवा निळा करावा लागणार आहे. चुकवण्यासाठी मुद्दाम त्यांनी दुसरा पर्याय 3 वेळा दिलाय आणि तिसरा पर्याय 2 वेळा दिलाय. इथं विद्यार्थी चुकतो आणि शेवटी ज्याचं भान जागेवरती आहे, जो शांतपणे सोडवतोय, उत्तरांची नीट काळजी घेतोय, त्याचे मार्क कमी होत नाहीत. अन्यथा आपण गडबड करतो आणि आपले मार्क मग कमी होतात. तसं होऊ द्यायचं नाही. तीच अंकमाला पुन्हा एकदा दिलेली आहे आणि असं आता विचारलेलं आहे. अंकमालेतील डावीकडून पहिल्या 3 अंकांनी बनलेली संख्या. कोणती संख्या तयार झाली? डावीकडून 3 अंकांनी संख्या तयार झाली 236. आणि उजवीकडील शेवटच्या 3 अंकांनी, म्हणजे हे डावीकडे 3 अंक घेतले 236 तयार झालं. उजवीकडचे शेवटचे 3 अंक घेतले तर 426 तयार झालं. म्हणजे आपल्याला त्यांनी सांगितलं होतं 426 वजा 236 अशी वजाबाकी करायची आहे. फरक काढायचा आहे. फरक करायचं म्हणजे काय करायचं? वजाबाकी काढायची आहे. मग 426 वजा 236 ही जर वजाबाकी तुम्ही केली तर 6 वजा 6 0. या 2 मधून हे 3 जात नाहीत. आता ही वजाबाकी काही जणांसाठी मी थोडीशी अशी एकाखाली एक लिहून करून दाखवतो, कारण पुन्हा बऱ्याच जणांना ती अडचण असते. 6 मधून 6 गेले 0 राहिले. ह्या 2 मधून 3 जात नाहीत. तुमच्या पद्धतीनुसार ह्याला मी 12 लिहिलं. 12 मधून मात्र 3 जातात, त्यावेळेला 4च्या जागेवर 3 लिहिलं. 12 मधून 3 जातात, त्यावेळेला 9 राहतात. 3 मधून 2 गेले 1 राहिले. म्हणजे उत्तर किती तयार झालं आपलं? 190 हे उत्तर तयार झालं. पर्याय क्रमांक 1. याप्रमाणे सुद्धा अंकमालेवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. मागील वर्षी जो पेपर झाला होता 2024 फेब्रुवारी महिन्यामध्येच, आणि त्याचीही पूर्ण उत्तरपत्रिका या चॅनलमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही व्हिडिओजमध्ये जा, लाईव्ह लेक्चर्समध्ये पहा किंवा व्हिडिओजमध्ये पहा, तुम्हाला ते प्रश्नपत्रिका त्याची संपूर्ण उत्तरं अशा प्रकारे स्क्रीनवर एक्सप्लेन केलेली सापडतील. प्रश्न क्रमांक 30. गटात न बसणारे पद ओळखा. आंध्र प्रदेश अमरावती, अरुणाचल प्रदेश इटानगर, आसाम रायपूर आणि हरियाणा चंदीगड. आता इथं जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी तुम्हाला काही राज्यांची नावं दिलेली आहेत आणि त्यांच्या राजधान्यांची नावं दिलेली आहेत. तुमच्या राज्य राजधान्या जर पाठ असतील, आता पुन्हा विषय कुठं आला बघा? भूगोलमध्ये. मी सुरुवातीला म्हटलं होतं तुम्हाला त्याप्रमाणे बुद्धिमत्ताचा विषय जरी असला तरी याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न बनवताना, गटात न बसणारे शब्द बनवताना त्यांनी राज्य आणि राजधानी याचा विचार केलेला आहे. म्हणजे आपलं नुसतं कंटेंट बुद्धिमत्तेचाच अभ्यास करून जमणार नाही. आपल्याला हे बुद्धिमत्तेमधली उत्तरं येण्यासाठी 8वीच्या अभ्यासक्रमापर्यंतचे साधारणपणे जे काही सगळे विषय आहेत ते सुद्धा आपल्याला येणं आवश्यक आहे. यामध्ये आता मी सरळ सांगून टाकतो, वेळ वाया घालवत नाही. आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती आहे, बरोबर आहे. कारण आता इथं पुन्हा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना शंका येते, अमरावती हे तर महाराष्ट्रामध्ये आहे, मग ती कशी काय राजधानी झाली बरं आंध्र प्रदेशची?
परंतु एक लक्षात घ्या, अमरावती याच नावाचं एक भलं मोठं शहर नवीन तयार झालेल्या आंध्र प्रदेशमध्ये आहे. नवीन असं मी का म्हटलं, कारण पूर्वी आंध्र प्रदेश हा एक मोठं राज्य होतं. त्या राज्याची राजधानी होती हैदराबाद. पण आंध्र प्रदेशची 2 राज्य झाली, एक झालं तेलंगणा, दुसरं झालं आंध्र प्रदेश. तर ते जे हैदराबाद आहे ते तेलंगणामध्ये एरियामध्ये गेलं, त्यामुळं तेलंगणाची राजधानी आपोआपच हैदराबाद झाली. आणि मग अमरावती ही नवीन राजधानी आंध्र प्रदेशच्या परिसरात येते किंवा त्या भूक्षेत्रात येते, म्हणून आंध्र प्रदेशने आपली नवीन राजधानी अमरावती केलेली आहे. ही अमरावती म्हणजे हे शहर जे आहे ते महाराष्ट्रातलं अमरावती नसून आंध्र प्रदेशमध्ये अमरावती विशाखापट्टणमच्या जवळ एक आहे ते आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला थोडीशी माहिती भूगोलातली असणं गरजेचं आहे. अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर बरोबर आहे. आसामची राजधानी मात्र दिसपूर असते खऱ्या अर्थानं. इकडं रायपूर ही राजधानी जी आहे, रायपूर, याच्यासाठी छत्तीसगड हे जे नवीन एक राज्य तयार झालं होतं मध्य प्रदेशचं विभाजन केल्यानंतर, छत्तीसगडची राजधानी रायपूर आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या राज्य, त्यांची नावं, त्यांच्या राजधान्या या माहिती असल्या पाहिजेत. याप्रमाणे गटात न बसणारं जर आपण म्हणलं तर इथं शब्द येतो तो आसाम आणि रायपूर, कारण ती जोडी अयोग्य आहे. हरियाणा आणि चंदीगड, इथंही काही जणांच्या मनामध्ये शंका आहे, कारण बऱ्याच जणांना माहीत आहे पंजाब ज्याची राजधानी सुद्धा चंदीगडच आहे, हरियाणाची राजधानी पण चंदीगडच आहे. असं का, तर त्या दोन्ही राज्यांच्या सीमेवर चंदीगड हा केंद्रशासित प्रदेश बसवण्यात आला आणि भारतातलं अतिशय योग्यरित्या बसवलेलं पहिलं शहर जर कुठलं असेल ना तर ते आहे चंदीगड. आणि तीच राजधानी आहे पंजाबची, पण तीच राजधानी आहे हरियाणाची सुद्धा. आणि म्हणून इथंही गडबड होऊ शकते. मात्र जर आपलं नीट अभ्यास असला तर आपलं उत्तर सापडतं, आसामची राजधानी रायपूर नाही. म्हणून 30व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. इथं पुन्हा पहा, मराठीमधले प्रश्न आलेले आहेत. मही, धारा, वसुंधरा आणि पृथ्वी, वेगळा शब्द इथंही ओळखायचा आहे. तर तुम्हाला माहिती आहे पहा, वसुंधरा म्हणजेच पृथ्वी, म्हणजेच आपली जमीन, आणि वसुंधरा म्हणजेच मही, आणि धारा म्हणजे काय, तर पाण्याची धारा. त्यामुळं धारा हा शब्द या ठिकाणी बसत नाही, हा शब्द वेगळा आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक प्रश्नाचा अशा प्रकारे एक्सप्लेनेशन सहित अर्थ समजला पाहिजे, नाहीतर नुसतंच काही काही विद्यार्थी मी पाहिलेले आहेत, पेपर सोडवायला घेतला, उत्तरपत्रिका माहीत झाली, नुसता प्रश्न आणि त्याचं उत्तर, प्रश्न आणि त्याचं उत्तर वाचत बसले, वाचत बसून कणभरसुद्धा फायदा होणार नाही. त्या ठिकाणचं त्या प्रश्नाचं उत्तर कसं काढलंय ह्याचा कुठंतरी तुम्ही बारकाईनं विचार करणं गरजेचं असतं. चला पुढचे प्रश्न पाहूयात. पुढच्या प्रश्नासाठी गटात न बसणारा शब्द इथं विचारलेला आहे. 191, 464, 676 आणि 916. आता काही जणांना असं वाटू शकतं बरं का, की जर समविषमचा विचार आपण इथं केला तर 191 ही एकमेव विषम संख्या आहे आणि त्यामुळं ती वेगळी आहे. ठीक आहे, हा विचार काही चुकीचा नाही, परंतु ज्या पेपर सेटरने पेपर तयार केलेला आहे त्यानं जे उत्तर काढून दिलेलं आहे ते उत्तर इथं ग्राह्य धरलं जातं. आणि अशा काही संदिग्ध प्रश्नांबद्दल मात्र शंका निर्माण होतात, चर्चा होतात, आणि मग तो प्रश्नच रद्द केला जातो. इथं समविषम केलं तर 191 हे उत्तर खरं अर्थानं निघतंय, परंतु नुसतं समविषम करून चालणार नाही. इथं काही संख्या पूर्णवर्ग संख्या आहेत का याचा कुठंतरी विचार करा. विचार करा बरं, तुमच्याकडं तुम्हाला पूर्णवर्ग संख्या माहीत आहेत तर त्यामध्ये 676 जी संख्या आहे ती नक्कीच आपल्याला माहीत आहे. 26चा वर्ग आहे 676. बाकीची कुठलीही संख्या पूर्णवर्ग संख्या नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा या ठिकाणी आपल्याला गोल करावा लागणार आहे. अशा प्रश्नांबद्दल 2-3 वेळा विचार करायचा आणि मगच योग्य गोल काळा करायचा. आता मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे पुन्हा एकदा गटात न बसणाऱ्या शब्दासाठी इथं मात्र आता सामान्य विज्ञान, जनरल सायन्समधला प्रश्न विचारलेला आहे. अर्थात हा प्रश्न 7वीच्या अभ्यासक्रमावर आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण 7वीच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला इलेमेंट्स आणि त्यांच्या संज्ञा
सिम्बॉल घेतलेले होते, त्यामध्ये सोडियम Na हे बरोबर आहे, मॅग्नेशियम Mg हेही बरोबर आहे, कॅल्शियम Ca हेही बरोबर आहे, कारण क्लोरीनसाठी आपण Cl ही संज्ञा वापरतो. म्हणजे आपल्याला जो गोल काळा करायचा होता तो होता गोल पर्याय क्रमांक 3 क्लोरीन. Cl पाहिजे होतं, तिथं Cn झालेलं आहे म्हणून वेगळं आहे. हे पाठ करून ठेवा, कारण आपल्याला वाटतं विज्ञानचा हा प्रश्न बुद्धिमत्तेत कसा आला, तर तो येतो. मी त्याच्याबद्दलचे वेगळे काही व्हिडिओज बनवलेले आहेत की विज्ञान विषयातले कुठले कुठले प्रश्न आत्तापर्यंत स्कॉलरशिपला आले, भूगोलातले कुठले प्रश्न आले, मराठीतले कुठले प्रश्न आले, इंग्रजीमधले कुठले प्रश्न आले, इतिहासमधले कुठले प्रश्न आलेले आहेत, गणितामधले कुठले प्रश्न मध्ये आलेले आहेत, असे हे वेगवेगळे 5 व्हिडिओज आहेत. ते सुद्धा तुम्ही चॅनलमध्ये जाऊन बघू शकता, कारण त्या प्रकारचे प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये येतच असतात. गटात न बसणारे पद ओळखा, हा प्रश्न मात्र एकदम सोपा आहे. खऱ्या अर्थानं हा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. जर तुम्ही इथं बघितलं तर 2 पद्धतीनं मी याचं उत्तर खरं तर काढलेलं होतं, परंतु त्यातली एक पद्धत आपण विचारात घेऊ. पुन्हा इथं जर तुम्ही हा बाण बघितला का नाही, बेंड झालेला हा बाण, तर या बाणाकडे बघा, मला इथला हा बाण थोडासा वेगळाच वाटतोय. त्यामुळे जर मी उत्तर काढलं तर पर्याय क्रमांक 4 सुद्धा बरोबर असू शकतं. जरा नीट पहा बारकाईनं. हा बाण म्हणजे ही जी लेवल आहे आडवी, ही जर विचारात घेतली तर इथं मात्र ही रेषा अशी तिरकी जाते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 सुद्धा एका अर्थानं बरोबर आहे, परंतु जर नीट पुन्हा पाहिलं तर तुम्हाला असं दिसतंय, इथं 1 2 3 कप्पे आहेत, इथं 1 2 3 4 कप्पे आहेत, इथं 1 2 3 कप्पे आहेत, इथं सुद्धा 1 2 3 कप्पे आहेत. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता परीक्षकांना नेमकं यातलं काय पाहिजे होतं तर ते त्यांनाच माहीत. मी त्याच्याबद्दल फार बोलू शकत नाही, पण माझी निरीक्षण शक्ती जी अचूक होती, चांगली होती, त्यानुसार मला तो बाण सुद्धा तिरका दिसलेला आहे. इतरांना दिसला आहे का नाही मला माहिती नाही, पण मला तर तो नक्कीच दिसलेला आहे. एक लक्षात घ्या, इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याची क्षमता तुमच्यामध्ये जर असली तर तुम्ही अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वी होऊ शकता. ते या प्रश्नामध्ये आपल्याला दिसतंय. प्रश्न 35 आलेला आहे. ABCDE पासून Y पर्यंत. आता इथं एक बघा, NMMSच्या परीक्षांमध्ये Z पर्यंतची अक्षरमाला वापरलेली असायची, सगळे 26 अक्षर वापरलेली असायची. इथं मात्र 25 इंग्रजी अक्षर वापरलेले असतात. इथं गडबड करायची नाही. अक्षरमाला त्याबद्दलचा प्रश्न आहे 35. ही अक्षरमाला उलटी लिहून तयार झालेल्या नवीन अक्षरमालेतील डावीकडून 17व्या अक्षरापासून पुन्हा 7व्या क्रमांकावर कोणते अक्षर येईल असं म्हणलेलं आहे. आता मग यासाठी अगोदर आपल्याला ही अक्षरमाला उलटी लिहून घ्यावी लागेल. पण उलटी लिहून घ्यायची म्हणजे काय करायचं, तर सुरुवातीला इथं Y लिहायचा, इथं लिहायचा X, इथं लिहायचा W, इथं लिहायचा V, इथं लिहायचा U. असं जर तुम्ही लिहिलं तर इथं तुमचा शेवट किती येणार आहे, A येणार आहे, इथं B येणार आहे, इथं C, इथं D, इथं E. मी सगळी लिहित बसणार नाही अक्षरमाला. आता मी नंबर देतो यांना. इथं 1 2 3 4 5 हे सगळे नंबर मी दिले पुढचे, तर इथं किती नंबर येईल बरं? इथं येणार आहे 21 22 23 24 25. त्यांनी म्हणले अगोदर नवीन अक्षरमालेमध्ये 17वे अक्षर शोधा. 17वे म्हणजे कुठलं येणार आहे, तर ते 17वं अक्षर. तुम्ही या दिशेनं मोजलं तर तुम्हाला ते अक्षर सापडेल. म्हणजेच तुम्हाला काय करायचं, उलटं मोजू त्याचे 5 10 15. म्हणजे हे जे अक्षर असेल का नाही ते इथं कुठंतरी येईल. त्यावेळेला इथं येणार आहे आय, ते येणार आहे 17व्या नंबरला. मी सगळी अक्षरमाला लिहिलेली नाही, तुम्ही ते लिहून बघा. आय येणार आहे 17व्या क्रमांकावर. आणि तिथून पुढं त्यांनी पुन्हा आणखी 7 अक्षर पुढं जायला सांगितले. अक्षरापासून म्हणले ना, म्हणून पुढं जायचं. मागे म्हणले का नाही म्हणलं, म्हणून इथून पुढं जर म्हणलं परत तर पुन्हा 1 2 3 4 5 6 आणि 7 7व्या क्रमांकावर आलेला आहे नवीन अक्षरमालेतला बी. म्हणून इथं पर्याय क्रमांक 1 आलेला आहे बी. या 17व्या अक्षरापासून 7व्या क्रमांकावर बी आलेला आहे. आता इथं आणखी काही विद्यार्थी वेगळं उत्तर सुद्धा काढू शकतात. कारण जर तुम्ही इथनं इकडं आला मोजत, 17वं अक्षर सोडून जर डावीकडे आला तर पहिला आहे पी, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 7वा. म्हणजे तुम्हाला जे हे सुद्धा उत्तर दिसतंय, कारण 17व्या अक्षरापासून 7व्या क्रमांकावर म्हणलेलं आहे. मग ते उजवीकडे म्हणले का डावीकडे म्हटलंय हे काय सांगितलेलं नाही. म्हणून बी हे उत्तर सुद्धा इथं बरोबर आहे. पुन्हा वेगळा विचार करण्याची क्षमता वापरावी लागते. जे उत्तर सुद्धा बरोबर आहे, परंतु जेव्हा असा स्पष्ट उल्लेख नसेल
तेव्हा सरळ सरळ उजवीकडे जायचं, डावीकडे जायचं नाही, कारण आपण मोजताना डावीकडून सुरुवात करतो आणि उजवीकडे जातो म्हणून. ठीक आहे, असू द्या. पण काही वेळेला अशाच प्रकारच्या प्रश्नामध्ये 2 पर्याय शोधायचे असतात ना, त्यावेळेला तुम्हाला बी आणि जे म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आणि 2 अशी 2 उत्तरं त्या ठिकाणी मिळू शकतात. मी मात्र इथं दोन्ही पद्धतीने तुम्हाला उत्तर काढून दाखवलेलं आहे. तीच अक्षरमाला आहे. डावीकडून 12व्या अक्षराच्या पुढील व उजवीकडून 11व्या अक्षराच्या अगोदरची अक्षरे कोणती? ठीक आहे, मग डावीकडून 12वं अक्षर कुठलं आहे? हे आहे 12वं. त्याच्या पुढचं कुठलं अक्षर आलं? एम, म्हणजे आपलं उत्तर मिळालं एम. यमने सुरू होणारं उत्तर कुठलं आहे? 1, म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबरच आहे. पण खरंच तो बरोबर आहे का हे बघण्यासाठी पुढं चेक करून घ्या. उजवीकडून 11व्या अक्षराच्या अगोदरचा, आता उजवीकडून जर आपण आलो तर इथं 10 होतात आणि इथं होतात, उजवीकडनं आल्यावर 11 आहे की नाही. आणि मग त्याच्या अगोदर कुठला आहे? एन, म्हणजे एन इथं येणार, म्हणजे इथं एन दिसतोय. पर्याय क्रमांक 1 अगदी बरोबर आहे. आपण काढलेला पर्याय बरोबर निघलेला आहे. असा फास्ट विचार करायचा, कारण तुमच्याकडे वेळ कमी आहे. पुन्हा विषय आला मराठी किंवा जनरल नॉलेजपैकी. गीत रामायण हे ग दि माडगूळकरांनी लिहिलं असलं तर गीताई कोणी लिहिलं? मग असा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. आणि गीताई हा जो ग्रंथ कादंबरी आहे ती विनोबा भावे यांनी लिहिलेली आहे. म्हणजे आपल्याला हेही वाचन आपलं असणं गरजेचं आहे. मराठी विषयासाठी पुन्हा हा प्रश्न आला. म्हणजे बघा, मी तुम्हाला जे मागाशी बोललो होतो की नाही, की स्कॉलरशिपमध्ये ह्या सगळ्या विषयांचे प्रश्न येतात, त्याचा हा एक नमुना. मागाशी विज्ञानचा प्रश्न आपण बघितला, मराठीचे प्रश्न बघितले, इंग्रजी अक्षरमाला बघितली, म्हणजे सगळे विषय. भूगोलचाही एक प्रश्न आला होता बघा, राजधानी आणि राज्यांची नावं. पुन्हा पुन्हा ते प्रश्न येतच राहतात. एला ए तर सीला काय, आता प्रश्न पडतो बऱ्याच जणांना. इथं असा प्रश्न पडतो, एला जर ए तर सीला काय, सोपं आहे की किती सोपं आहे सी. पण जर आपण बघितलं इथं पर्यायामध्ये तर सी कुठं दिसत नाही, म्हणजे सी हे चुकीचं आहे. मग विचार वेगळ्या पद्धतीने करावा लागेल की एला जर आपण एकच म्हणलं, एला सुद्धा एकच म्हणावं लागेल, सीला जर 3 म्हणलं तर 3चं काय लिहायचं बरं? मग विचार असा जर केला आपण, 1चा वर्ग 1 तर 3चा वर्ग 9, आणि 9व्या क्रमांकावर कोणतं अक्षर होतं? मागच्या अक्षरमालेत बघू की आपण 9व्या क्रमांकावर कोण होतं. 9व्या क्रमांकावर होतं आय. आणि इथं जर आपण पर्याय बघितले तर पर्यायामध्ये दिलेला आहे आय 9व्या क्रमांकावर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा आपला बरोबर आलेला आहे. 1चा वर्ग 1, 3चा वर्ग 9, म्हणून पर्याय क्रमांक 2 आय हे अक्षर बरोबर आलेलं आहे. ओके, म्हणजे असा विचार तुम्हाला इंग्रजी अक्षरमालेचा इथे या ठिकाणी करावा लागतो. म्हणजे इंग्रजीशी रिलेटेड बुद्धिमत्तेचा हा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. 23ला 13 तर 16ला किती, असा प्रश्न विचारलेला आहे. 23 वजा 10 13 केलं, 16 वजा 10 6 केलं, पण 6 इथं कुठं दिसत नाही, म्हणजे ते नाही. नक्कीच विचार कसाही करा रे, विचार तर आधी केला पाहिजे ना. 23 पासून 13 कसे मिळवायचे, जे अनेक मार्ग आहेत त्यापैकी एक मार्ग मी तुम्हाला सांगितला होता, वजाबाकीचा. पण तसं होत नाही. इथं होतं कसं की 2चा वर्ग 4 आणि 3चा वर्ग 9, नंतर 4 अधिक 9 केले तर उत्तर मिळालं 13, जे इथं दिलेलं होतं. मग 16मध्ये काय करावं लागेल? 1चा वर्ग अधिक 6चा वर्ग करावा लागेल, म्हणजे 1 अधिक 36, म्हणजे उत्तर आलं असतं 37. आणि हो आहे इथं पर्याय क्रमांक 1 37 हे उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला वर्ग करणे, घन करणे, कशातलंही सांगा बरं हे. अजूनही माझं वाक्य तुमच्या आठवणीत आलं असेल की काय वाक्य होतं माझं? गणितातले काही प्रश्न, विज्ञानातले काही प्रश्न, भूगोलातले काही प्रश्न, मराठीमधले काही प्रश्न, इतिहासामधले काही प्रश्न, हेच या ठिकाणी बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा अनेक वेळा विचारलेले असतात. आपलं तिकडं दुर्लक्ष असतं, कंटेंटकडं आपलं दुर्लक्ष असतं, आणि मग आपल्याला उत्तर येत नाही. आपण म्हणतो हे विचारलंय कुठलं बुद्धिमत्तेचे प्रश्न, ते असलं काय काही नाही. त्यांना अधिकार आहेत तेवढे विचारण्याचे, आपण मात्र आपली तयारी केली पाहिजे. प्रश्न पुढचा. CDला 34 म्हणलं, FHला किती मिळेल? मी काय फार सांगत बसणार नाही. Cच्या जागेवर 3 लिहिले, Dच्या जागेवर 4 लिहिले. तुम्ही इथं उत्तर काढून घ्या, मी उत्तर काढणार नाही. हे तुमच्यावर सोपवलं आहे तो प्रश्न. 9ला 66 म्हणले तर Lला काय म्हणायचं? आता बघा ना, जो 9 आहे तो उलटा करून लिहिला आहे 2दा. मग हा जो उलटा केला तर तो असा होईल ना. आणि असा पर्याय दिलेला आहे, पर्याय क्रमांक 1. क्विक उत्तर. काही काही प्रश्नांची उत्तरं 10 सेकंदात काढायची. राहिलेले 50 सेकंद आपल्याला पुढच्या काही अवघड प्रश्नांना, कुठं प्रश्नांसाठी वापरायचे असतात. इथंही तसंच आहे. इथं आपण जर याला एन आणि यू असा विचार केला थोडा वेळ तर एन यू दिसतंय.
म्हणजे एक वेळा आलेला आहे. एकदा n एकदा u, एकदा n एकदा u. इथं मात्र काय झालं, दोनदा n दोनदा u आला पाहिजे. म्हणजे इथं कोण येणार आहे, u येणार आहे. दोनदा n दोनदा u झालं, पुन्हा एकदा n दिसतोय म्हणजे पुन्हा दोनदा n येणार आहे आणि दोनदा u येणार आहेत. म्हणजे तुम्हाला उत्तर तयार झालं u n u आणि हा पर्याय क्रमांक 1 त्यासाठी आहे. लयबद्ध मांडणी विचारात घ्यायची, उत्तर नक्कीच निघतं. इथं पण तसंच आहे. लयबद्ध मांडणीमध्ये 999 म्हणजे 3 वेळा 9, 2 वेळा 8, 1 वेळा 7. इथं एक भाग पूर्ण झाला. परत 3 वेळा 8, 2 वेळा 7 येण्यासाठी इथं 7 पाहिजे आणि 1 वेळा 6. इथं एक मांडणी पूर्ण झाली. आता काय होईल बघा, 9 तीनदा आले, 8 तीनदा आले, इथं 7 3 वेळा यायला पाहिजेत. म्हणजे 7 7 लिहावे लागणार आहेत. मग 2दा 6 आणि 1दा 5. म्हणजे आपलं जे उत्तर मिळालं ते पर्याय क्रमांक 2, 7 7 आणि 7. बघा कशी उत्तर निघतात. याप्रमाणे लयबद्ध मांडणी आपल्याला आली पाहिजे. इथंही तशीच लयबद्ध मांडणी आहे. याचं उत्तर मात्र मी सांगणार नाही. हे उत्तर तुम्हाला दिलेलं आहे कशासाठी, तर सेल्फ स्टडीसाठी. याचं उत्तर तुम्ही तयार करून कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकायचे. प्रश्न क्रमांक 44चं उत्तर तुम्ही काढणार आहात. वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45. याला मी सुरुवात करून देतो. टी गुणिले पी अधिक क्यू गुणिले यू. याचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे. इथं मात्र अक्षर मला वेगळी दिलेली आहे. ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स आणि त्यांना 1 पासून 9 पर्यंत आणि शेवटी 0 हे क्रमांक दिलेले आहेत. इथं टी गुणिले पी मी डायरेक्ट लिहायला सुरुवात करतो. टी गुणिले पी अधिक क्यू गुणिले यू. या ठिकाणी टीची किंमत लिहिली 6, गुणिले पीची किंमत लिहिली 2, क्यूची किंमत लिहिलेली आहे 3, यूची किंमत लिहिलेली आहे 7. म्हणजे 12 अधिक 21 बरोबर 33. प्रश्न क्रमांक 45 साठी उत्तर आलेलं आहे 33. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 33 हे उत्तर या ठिकाणी मिळालं. म्हणजे दिलंय ते वापरायचं, पटापट सोडवायचं. इथं मात्र काही जण गडबड करतात. इथं तुम्हाला तो जो आपला होता की नाही बॉड मास नियम तो वापरावा लागेल. काय नियम सांगतो, एम म्हणजे मल्टिप्लिकेशन अगोदर करा आणि नंतर ॲडिशन करा. कारण इथं 2च क्रिया आल्यात म्हणून त्याच्याबद्दल मी बोलतोय. आल्याच क्रिया सगळे एकत्र तर भागाकार अगोदर करायचा, नंतर गुणाकार, नंतर बेरीज सगळ्या शेवटी करायची वजाबाकी. असा गणिताचा नियम आहे. म्हणजे पुन्हा इथं गणित पण वापरलं, इंग्रजी पण वापरलेलं आहे. पीचा घातांक क्यू याचं उत्तर तुम्हाला काढायचं नाही. पुढचा प्रश्न तुम्हाला देणार आहे 47वा. हे जर उत्तर मी तुम्हाला काढून दाखवतो. पीचा घातांक क्यू काढायचा आहे. पी म्हणजे 2, त्याचा घातांक 3 म्हणजे उत्तर किती आलं 8. 8 हे उत्तर कुठं दिसतंय मग आपल्याला, इथं दिसतंय. 8 थेट लिहिलेलं नाही, व्ही लिहिलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 असं उत्तर याचं निघालेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 47. क्यू अधिक एसचा घातांक पी याची 2 उत्तरं काढायची आहेत. दोन्ही उत्तरं तुम्ही शोधायची. याचं उत्तर मी काढून देणार नाही, कारण इथं मी तुम्हाला कसं शोधायचं ते मिळवून दाखवलेलं होतं. ते तुम्ही आता प्रश्न क्रमांक 47 मध्ये सांगितलेलं नॉलेज अप्लाय करायचं आहे आणि उत्तर काढायचं आहे. आणखी एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न असतो मनोऱ्याबद्दलचा. ठरलेले प्रश्न आहेत. हे सुद्धा प्रत्येक वर्षी 2-3 मार्कांना असतातच. त्यानुसार मनोऱ्याचा हा प्रश्न मी घेतलेला आहे. मनोरा मी टाईप करून तुमच्यासमोर मांडलेला आहे. याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 48 1 2 5 शाही थोडी बदलून घेतलेली आहे. 1 2 5 जर तुम्ही बघितलं तर तुमच्या दिलेल्या अंकांवरनं थेटपणे रेषाच ओढा ना. जर तुम्ही अशी रेषा ओढली तर तुम्हाला इथे 1 2 5 दिसलं, पहिली रेषा तयार झाली. त्याला जोडून 9 14 20 म्हणजे तीच रेषा पुढं अशी गेली 9 14 20. मग जर तीच रेषा पुढे जात असली तर इकडे तुम्हाला 13 19 26 पाहिजे. 13 19 26 हे मिळतंय. म्हणजे तुम्हाला इथून इथपर्यंत यायचं होतं. हे तुमचं उत्तर असणार आहे 1 4 आणि 8. मात्र इथं क्रम नीट लक्षात घ्या. 1 4 8च असला पाहिजे तो क्रम पुढं मागं झालेला चालणार नाही. 1 4 8 हे उत्तर प्रश्न क्रमांक 48चं आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 49. आता बघा मी 25 प्रश्न जे माझे आहेत ते अर्ध्या तासामध्ये पूर्ण करत आणलेले आहेत. अर्थात ही सगळी उत्तरं मला माहिती होती म्हणून ते सोपं झालं. अर्ध्या तासात मी हा व्हिडिओ त्यामुळे तर पूर्ण करतो. प्रश्न क्रमांक 49 पुन्हा तोच मनोरा आहे. तुम्ही अशाच प्रकारे पुन्हा रेषा ओढायच्या, तुमच्या पद्धतीनं तुम्ही सोडवायचं. पाहिजे तर हा मनोरा लिहून घ्यायचा, व्हिडिओ पॉज करायचा, मनोरा लिहून घ्यायचा, मग उत्तर लिहून प्रश्न लिहून घ्यायचा, मग उत्तर काढायचं. प्रश्न क्रमांक 49 कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर टाकायचं आहे
आणि प्रश्न क्रमांक 50 साठी सुद्धा तुम्हीच उत्तर काढायचं आणि कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. प्रश्न क्रमांक 51 ते 75 साठी मी पुढचा व्हिडिओ तयार केलेला आहे, तो सुद्धा यूट्यूबवर अपलोड केलेला आहे. तुम्ही चॅनलमध्ये जाऊन तो व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला आत्ता आपण आज 25 प्रश्न पाहिले या व्हिडिओमध्ये. पुढचे 25 प्रश्न त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहेतच. सगळे व्हिडिओ तुम्ही पहा जरा एकदा. म्हणजे माझ्या या चॅनलमध्ये NMMSचे काही प्रश्न बुद्धिमत्तेचे पण आहेत, तेही पहा. कारण शेवटी NMMSला आणि स्कॉलरशिपला बुद्धिमत्तेचा बेस आपण ज्याला म्हणतो तो सेमच राहतो. NMMSच्या प्रश्नांमध्ये इकडचे जास्त प्रश्न विषयांचे नसतात. स्कॉलरशिपमध्ये मात्र विषयांनुसार प्रश्नसुद्धा त्याच्यामध्ये वाढवलेले असतात. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा सूचना राहील की तुम्ही कंटेंट म्हणजे विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल, मराठी विशेषतः या 4-5 विषयांचा कंटेंट नीट वाचून घ्या. त्याचे तुम्हाला नक्कीच फायदे बुद्धिमत्तेचे प्रश्न वाढण्यासाठी होणार. चॅनलमध्ये कनेक्टेड राहा. 9 फेब्रुवारीला तुमची परीक्षा होईल. त्याच दिवशी संध्याकाळी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं गणिताची सुद्धा आणि बुद्धिमत्तेची सुद्धा याच चॅनलच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा लाईव्ह तासाच्या माध्यमातून असेल 100% स्पष्टीकरणं दिली जातात. त्यावेळेला सुद्धा तुम्ही 9 तारखेला हा चॅनल पाहाच. किंबहुना आजपासून अगदी पुढच्या तुमच्या सगळ्या स्पर्धा परीक्षा तुम्ही पार पाडेपर्यंत याच चॅनलशी कनेक्टेड राहा. चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला तुम्हाला 2 व्हिडिओ अजून दाखवले जात आहेत, तुमच्यासाठी ते उपयोगाचे आहेत. ते सुद्धा 2 व्हिडिओ तुम्ही लगेच पाहून घ्या. धन्यवाद.